येत्या काही महिन्यात दुधाच्या किमती पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता डेअरी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। यामागचे प्रमुख कारण म्हणजे अल निनो, कमी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे दुधाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांच्या मते अल निनोचा परिणाम देशातील पावसावर होऊ शकतो। पाऊस कमी झाल्यास जनावरांसाठी आवश्यक लागलेल्या हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। चारा आणि पाण्याची कमतरता वाढल्यास दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो। परिणामी दुधाचा पुरवठा घटतो आणि किमती मोठ्या प्रमाणात वाढ होते। काही आठवड्यापूर्वी देशातील अनेक डेअरी कंपन्यांनी दुधाच्या किमतीत 2 ते 3% वाढ केली होती। आता जर मान्सून प्रतीक्षेप्रमाणे झाला नाही तर जुलै किंवा ऑगस्ट मध्ये दुधाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। डेअरी उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे की कमी पावसाच्या परिस्थितीत शेतकरी अनेकदा जनावरांची संख्या कमी करतात, कारण त्याच्यासाठी पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध करून देणे कठीण होते। त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि बाजारात दुधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो।